नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। काल दिनांक 22 मे 2026 रोजी बुलढाणा येथे जिल्ह्यात पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीणकुमार देवरे यांचे नागरिकांना आवाहन। बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल संदर्भात विविध स्तरावर चर्चा आणि अफवा पसरत असताना बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीणकुमार देवरे यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे। जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक समन्वय व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की काही ठिकाणी नागरिकांकडून घबराटीत इंधनाचा अतिरिक्त साठा करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अशा प्रकारच्या कृतीमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि अफवांवर आधारित निर्णय घेऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले। प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंप चालक, पुरवठादार आणि संबंधित विभागांशी नियमित संपर्क ठेवला जात असून उपलब्ध साठा आणि पुरवठा व्यवस्थेचे परीक्षण सुरू आहे। नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले। विशेषतः शेतकरी, रुग्णवाहिका सेवा, सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने इंधन उपलब्ध राहील याकडे प्रशासन लक्ष देत असल्याचे सांगण्यात आले। नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे। सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश पुढे पाठवू नयेत आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा आणि परिस्थितीबाबत चुकीची माहिती पसरवू नये। इंधन उपलब्धतेबाबत घाबरण्याचे कारण नाही। नागरिकांनी संयम ठेवून आवश्यकतेनुसारच पेट्रोल डिझेल घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीणकुमार देवरे यांनी केले। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीणकुमार देवरे, जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जेवढे पेट्रोल पंप आहेत त्या सर्व पेट्रोल पंप धारकांच्या आणि कंपनी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या आम्ही संपर्कात आहोत। आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे आवश्यक आहे तेवढं पेट्रोल आणि डिझेल अवेलेबल आहे। कालच आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रेस नोट इश्यू केली होती। त्या प्रेस नोट मध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये 1,40,000 लिटर पेट्रोल आणि 2,47,000 डिझेल एवढं उपलब्ध आहे आणि हे वारंवार जशी आवश्यकता असेल तसे कंपनी डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करायला तयार आहे। आता ज्या पेट्रोल पंपावर शेतकरी बांधवांनी गर्दी केलेली आहे किंवा ज्या पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल संपलेलं आहे त्या ठिकाणी तातडीने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून देण्याची आम्ही दक्षता घेत आहोत। सर्वांना माझी नम्र विनंती राहील की आपण पेट्रोल पंपावर आणि डिझेल मागणीसाठीचा जो आपल्याला कालावधी लागणार आहे त्या कालावधीमध्ये शांततेने डिझेल आणि पेट्रोल घ्यावे आणि कंपनीच्या आणि पेट्रोल पंपाच्या लोकांना, तहसील कार्यालयाच्या लोकांना, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे। डिझेल आणि पेट्रोलची आपल्याकडे कमतरता नाही, त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलची कमतरता असल्याचा गैरसमजामुळे आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेलची मागणी करत असतात। त्यावेळेला थोडीसं बाचाबाची होते किंवा आपली नाराजी होती, हे मी समजू शकतो। परंतु ही मी खात्री देतो की आपल्या जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा कमी होणार नाही। आपण कृपया या बाबतीमध्ये निश्चिंत राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे।